बाळासाहेबांनंतर राजसाहेब आणि उद्धव साहेब यांच्यासोबत जवळून काम करणारे बाळा नांदगावकर माझ्यासोबत आहेत. नांदगावकर साहेब, मी असं म्हणू शकतो की तुम्ही या मिलन करण्यातले एक सूत्रधार किंवा शिल्लेदार आहात, कारण ज्या गोष्टी घडतायत पडद्यामागे, ज्या मलाही कळत नाही, ज्या अख्ख्या महाराष्ट्राला जाणून घ्यायच्या आहेत, त्यामध्ये तुम्ही एक मोठा तुमचा वाटा आहे त्या घडून आणण्यामध्ये. तुम्ही बोलू शकता, पण मी ठाकरे कुटुंबाचा खूप कार्यकर्ता जवळचा आहे असं मी स्वतःला समजतो आणि ठाकरे कुटुंबावरती मी प्रेम करतो आणि तो आमचा धागा बाळासाहेब हा एकच धागा आहे, मान्य बाळासाहेब हा एकच धागा आहे आणि त्याच्यामुळे मी बाळासाहेबांच्या सोबत शिवसैनिक म्हणून त्यांच्या दौऱ्यामध्ये काम केलेलं आहे. त्यांच्यासोबत मी राहिलेलो आहे, फिरलेलो आहे, गाडीच्या मागे धावलेलो आहे. उद्धव साहेबांसोबत मी तसाच रोल माझा केलेला आहे मी. आणि राजसाहेबांसोबत तर तुम्हाला माहिती आहे माझं भावनिक नातं किती जवळचं आहे ते, आणि त्याच्यामुळे त्यांचाही प्रवास मी जवळून पाहिलेला आहे. आणि मी भाग्यवान आहे की ठाकरे कुटुंबाचा हा प्रवास पाहताना मला एक वेगळा आनंद मिळाला आहे. यंदा गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत आणि असं दिसतंय की ठाकरे हा ब्रँड पुन्हा एकदा एक होणार. मला असं वाटतं की एक विषय आता आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक स्वतंत्र पक्ष आहे, त्याची विचारधारा आहे. तसं शिवसेना उभाटा गट हा एक स्वतंत्र पक्ष, त्याची एक विचारधारा आहे. सुदैवाने दोन्ही ठाकरे कुटुंबातले प्रमुख त्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि दोघांचा प्रवास भिन्न दिशेने चाललेला आहे. आणि आता जो प्रवास आहे, आता जी काही 5 तारखेला आमचा मेळावा होणार आहे, तो मेळावा जर पाहिला तर एक मराठी भाषेसाठी, मातृभाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी, तिच्या संस्कृतीसाठी आणि त्या मराठीच्या अस्तित्वासाठी असणारा हा लढा आहे. आणि त्यामुळे दोघा बंधूंनी एकत्रितपणे हा विचार करून हा आजचा विषय आलेला आहे आणि दोघे बंधू त्या दृष्टीने एकत्रपणे येत आहेत. त्याचं निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, मलाच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांसहित इतर भाषिकांमध्ये पण आनंद झालेला आहे. हाच प्रश्न आहे की फक्त हा प्रवास इथपर्यंत राहणार आहे की हा प्रवास पुढेही जाईल, कारण लोकांच्या, मराठी माणसाच्या मनात जसं तुम्ही म्हणाल की आनंद आहे, तर तो फक्त ह्या पुरता न राहता याला एक स्ट्रॉंग अलायन्स म्हणून भविष्यात पाहता येईल का, आणि त्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? मी स्ट्रेट प्रश्न विचारतोय की काही अशा गोष्टी घडतायत पडद्यामागे ज्या फक्त ह्या विषयाच्या पलीकडे जाऊन राजकीय विषय देखील जोडण्याचा प्रयत्न करणार आहेत? कसं विषय शेवटी हा असं धरून झाला की बाळासाहेबांकडून काहीतरी प्रयत्न करत असेल, आणखीन कोणतरी आमच्या इकडचा प्रयत्न करत असेल किंवा त्यांच्याकडून कोणतरी प्रयत्न करत असेल, हा जरी विषय असला तर त्या दोघा बंधूंच्या मध्येच संवाद होणं गरजेचं आहे. शेवटी कसं असतं, संवाद, चर्चा, वाटाघाटी, संवाद, ह्या सगळ्या गोष्टी, त्यात संघर्ष पण आला, सहकार्य आलं, या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या हळूहळू संवादातूनच घडत असतात. तशा प्रकारचा संवाद जर चांगलं घडत असेल त्याचा निश्चितपणे आम्हाला घडतोय का नाही मला आता कल्पना नाही, पण निश्चितपणे एवढ्या जवळ येण्याचा प्रयत्न जर आता होत असेल या माध्यमातून, मराठी म्हणून दोघांचे एकत्र पत्र येणं वगैरे वगैरे, तर तो महाराष्ट्रासाठी, आमच्यासाठी आशादायक दिलासा देणारा तो प्रयत्न आहे. खर ही गोष्ट पुढे जाणार का, म्हणजे थेट हो किंवा नाही जर उत्तर मिळालं? मी आजच्या तारखेला तुम्हालाही सांगू शकत नाही की ती पुढे जाणार की नाही जाणार, पण चला एक सुरुवात तर झाली आहे. तुम्ही आमची ॲडव्हर्टाईज जर बघितली तर मराठी भाषेत एकत्रित सुरुवात तर झालेली आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहेत, त्यामुळे भविष्यामध्ये होऊ पण शकतं. या आतापर्यंत तुम्ही मोदींना समर्थन दिलं, विधानसभेमध्ये प्रयत्न केले महायुतीत जाण्याचा. पहिला विचार करा, वर्षानुवर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती महानगरपालिकेत होती आणि विधानसभेत होती, कित्येक वर्षाची युती होती. काही कारणामुळे ती युती तुटली. ह्याचा तर आम्ही एकमेकांचे दुश्मन झालो का? तर नाही. राजकारणामध्ये, विचारांमध्ये ही लढाई होत असते आणि त्या लढाईमध्ये नंतर कोण कोणाचे मित्र होऊ शकतात. त्यामुळे भविष्यामध्ये हे सगळे एकत्र पण येऊ शकतात ना, की येणार नाही असं काहीच नाही. असं धरून चाला, तुमच्या माहितीप्रमाणे राज ठाकरे, उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र आले तर बीजेपी एकत्र येणार नाही का? एकनाथ शिंदे एकत्र येणार नाहीत का? काही राजकारणात घडवू शकतं. भाजपचा हा डाव असं बोललं, भाजप शिंदेंना कॉर्नर करण्यासाठी हे सगळं करताय आणि भाजपचं असंही, काही नेत्यांशी आमचं बोलणं झालं की मराठीचे वारसे म्हणून ठाकरेंनी स्वतःकडे पाहावं नाही, मराठी माणूस हा भाजपसोबतही आहे आणि मराठी माणूसाच्या हिताचं काम भाजप करते. अभिजात मराठीचा दर्जा भाजपनं दिला म्हणून ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे मराठी मतं त्यांच्याकडे गेली असं नसतं. माझं असं म्हणणं त्याच्यावरती की बा कसं आहे की
निवडणूक येतात, निवडणुका जातात. पण आपण ज्या मातृभाषेचा सन्मान करतो, ज्या मातृभाषेने आपल्याला सर्व काही दिले, त्यासाठी तर पक्षाचा विचार नाही करून चालणार ना. त्यासाठी तर आपण सगळं बाजूला टाकून मतांचं राजकारण. शेवटी कसं आहे की मतं आहेत ना, ही क्षणिक असतात. तो जनार्दन क्षणिक असतो, पण बाकी दीर्घकालीन असतो ना विचारधारा वगैरे. तिथं घेऊन जायला लागते ना आपल्याला. ते विचारधारा शेवटी लोक बघत असतात की तुम्ही मतांसाठी हे सगळं घडवताय, आणि मराठी माणूस तुम्हाला माहिती आहे बघतो सगळं, पण नंतर जेव्हा करायचं तेव्हा त्याला तो करत असतो. तो मराठी माणूस आहे शेवटी. ठाकरे बंधू दीर्घकाळासोबत राहतील आणि ते प्रयत्न पुढे होतील. काय सोबत राहावं अशी सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. त्या दोघांनी ठरवलं पाहिजेत. काय ठरलं तर आनंदच आहे आम्हाला. नांदगावकर साहेब इथे आहेत, आता हे सांगत नाहीत, पण आम्हाला जे आमचे सोर्सेस सांगतात की ह्या अलायन्समध्ये किंवा ठाकरे बंधूंना एक करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा, आणि ते सगळे प्रयत्न करतायत, भेटीगाठी करतायत. आता भविष्यात ज्यावेळेस सगळं होईल, जर का समजा झालं तर आम्हीही सांगू नांदगावकर साहेब कोणाला भेटले, कसे भेटले, कुठे भेटले आणि प्रयत्न कुठून सुरू झाले. म्हणून हे प्रयत्न सुरू आहेत, आणि 5 तारखेनंतर या प्रयत्नांचा राजकीय अर्थ किंवा राजकीय मार्ग या अलायन्सचा आपल्याला दिसेल असं वाटतंय. आणि म्हणून 5 तारखेला कोणती मोठी घोषणा होते का, कोण त्या मंचावरती येतं, राज ठाकरेंनी स्पष्ट केले की हे राजकीय मंच नसणार आहे. पण तिथून मराठी महाराष्ट्रासाठी दोघे भाऊ काही मोठी घोषणा करतात का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई.